मुंबईचा दादर परिसर म्हणजे मुंबईतले एक मध्यवर्ती ठिकाण, मध्यम वर्गीयांची वस्ती आणि मोठमोठ्या बाजारपेठा सुद्धा। परंतु याच दादर परिसराला आता वेश्या व्यवसायाचं ग्रहण लागलेलं आहे असा अंदाज आहे, अशी चर्चा आहे। काय नेमकं घडतंय दादरमध्ये पाहूया हा विशेष रिपोर्ट। दादर मुंबईचं सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक केंद्र, पण हेच दादर वेश्या व्यवसायाचं देखील केंद्र बनतंय, तेही पोलीस प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या मदतीनं। होय, याच उच्चभ्रू दादरमध्ये चालतोय वेश्या व्यवसाय आणि ज्यांना वेश्या परवडत नाहीत त्यांच्यासाठी तृतीयपंथीय देखील उपलब्ध आहे आणि याचा पर्दाफाश केलाय एबीपी माझाच्या टीमनं। बाहेरून चकचकीत दिसणारं हे सत्कार हॉटेल आतून मात्र कित्येक वर्षांपासून वेश्या व्यवसायाचं केंद्र बनलंय। बाहेर उभे असलेल्या या वेश्यांबरोबर आम्ही आधी ग्राहक बनून चर्चा केली। इधर किधर? वो जो होटल है ना, कौन सा वाला? वो जो सत्तर, वो क्या मालूम नहीं, तो इसलिए तो बोल रहा हूँ। अच्छा, ऊपर है, नीचे होटल है ना, तो ऊपर है। पुलिस विलिस का रेट पड़ा था? नहीं, आप मेरा ऊपर भरोसा करके चलो, ठीक है? पुलिस विलिस हफ्ते तो देत असेल तो। मग माझा सोडणार काय त्याला? पोलीस वाले, बीएमसी वाले तुमच्याकडून पण घेत असतील मग? आम्ही तर द्यायचं नाही तर नाही। किती द्यायला लागतात? 200-300 रुपये। नंतर आम्ही हॉटेलमध्ये देखील घुसलो। ही आहेत हॉटेलमधली दृश्य। छोट्याशा जागेत एका माणसाला झोपता येईल एवढंच कंपार्टमेंट अशी दुतर्फा बनवलेली ही व्यवस्था। हा सेवा पुरवणारा कर्मचारी वरती गेल्यानंतर हा अचूक मार्गदर्शन करतो। मैंने आता ही नहीं आती है क्या तुम? नहीं अपना मान मुझे क्या नाम? अच्छा सुनो ना, सुनो तो भाड़ा तो बताओ मेरे को, मेरे को पहली बार आया है। 240 होते हैं भाड़ा? 240 आधे घंटे का। अच्छा। पोलीस आणि प्रशासनाला हप्ते पुरवणाऱ्या हॉटेलला भिडण्यासाठी इथले रहिवासी देखील घाबरतात। हा जो प्रॉब्लेम आहे गेली अनेक वर्षे इथे चालू आहे आणि रस्त्यावरती या महिला किंवा तृतीयपंथी किंवा जे कोणी असतील ते हे एकदम मादक कपडे घालून उभे राहतात। तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांना बोलवतात, वेगवेगळे इशारे करतात आणि रात्री 10-10:30 नंतर हा सर्व त्यांचा प्रोग्राम जो आहे तो सुरू होतो। रात्रभर हा धंदा इथे चालू असतो। 10:30 नंतर 6 o'clockच्या ड्युरेशनमध्ये जर कुठेही कधीही निघालात रात्री तर यू सी ऑल दिस बॅड काइंड ऑफ पब्लिक आणि राईट नेक्स्ट डोर, तर दॅट डज नॉट गिव्ह अ व्हेरी गुड फीलिंग। इट्स नॉट अ सेफ नेबरहुड टू बी अराउंड। हा झाला बंद खोलीतला गोरखधंदा, पण त्याच्याच बाजूला उघड्यावरही असाच धंदा चालतो। हे बाहेरून रंगरंगोटी केलेलं महानगरपालिकेचं जी उत्तर विभागातलं कचरा व्यवस्थापनाचं कार्यालय, या कार्यालयाच्या मागे मात्र निरोधांचा खच पडलाय, कारण इथं चालतोय तृतीयपंथीयांचा व्यवसाय। ज्यांना सत्कार परवडत नाही ते लागलीच या कार्यालयाची वाट धरतात। या गोरख धंद्याला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे हे त्यांच्याच तोंडून ऐका। बीएमसी वाला कुछ करेगा नहीं ना? नहीं। क्यों करेगा? पैसे पकड़ के देते उसको ना? 5000 नहीं पुलिस वाला कितना दे? 4000 देते। कल रात को आया था पुलिस वाला? तो रात को आया था, अभी तो नहीं आया ना वो। अगर अभी आया तो वो पकड़ेगा ना? वो अभी रात आएगा, 2 बजे से पहले नहीं आते, 1 बजे से। नेहमी या रस्त्यावर वावरणाऱ्या पोलिसांना हा सगळा प्रकार माहीत नाही असं होणार नाही। इथं आहे सगळ्यांच्या ओळखीचा सेनापती बापट मार्ग। समोरच माटुंगा रोड रेल्वे स्टेशन, बाजूला डीजी रुपारेल कॉलेज, तर समोर रुईया महाविद्यालय। हाकेच्या अंतरावर शिवसेना भवन, जागोजागी पोलीस चौक्या आणि 10 मिनिटांच्या अंतरावर शिवाजी पार्क। या सगळ्यांच्या गराड्यात अगदी निवांतपणे हे व्यवसाय चालतातच कसे याचं मात्र आश्चर्य आहे। वेश्या असतील किंवा तृतीयपंथी असतील, या दोघांकडे समाजानं सहानुभूतीनंच बघितलं पाहिजे, परंतु याचाच गैरफायदा घेऊन काही व्हाईट कॉलर मंडळी, विशेषतः सरकारी बाबू स्वतःचा धंदा थाटताना दिसत आहेत। मुंबईच्या पोटात अशी किती ठिकाणं असतील आणि अशा किती ठिकाणाहून
पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निधी मिळत असेल, अतिरिक्त कमाई मिळत असेल, हा मात्र संशोधनाचा विषय आहे. आता एवढंच बघणं बाकी आहे की महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस याच्यावर काय कारवाई करतायत. कॅमेरामन अनिल सलगरेसोबत अहमद शेख, ABP माझा, मुंबई.